पानिपत शौर्य स्मारकासाठी समितीची उद्या मुंबईमध्ये बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार बैठक होणार। मंत्री जयकुमार रावल, मंत्री शंभूराज देसाई उपस्थित राहणार। मंत्री नितेश राणे 9 एप्रिलपर्यंत नेदरलँड्स दौऱ्यावर। डेमेन पोर्ट आणि रोटरडॅम पोर्टला देणार भेट। राज्यामध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा स्थापन करण्यासाठी दौरा। अपमानकारक वक्तव्यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी मागितली माफी। शेतकऱ्यांची अनावधानानं मस्करी केल्यानं मंत्री माणिकराव कोकाटेंनी व्यक्त केली दिलगिरी। सोलापुरात कृषीमंत्री कोकाटेंविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध। अकोल्यात शेतकरी एल्गार समितीचं आंदोलन। कृषीमंत्री कोकाटेंविरोधात शेतकरी आक्रमक। कृषीमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी। सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या पुतळ्याचं दहन करत आंदोलन। कर्जमाफी न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। माजी मंत्री छगन भुजबळांनी काळाराम मंदिरामध्ये घेतलं दर्शन। रामनवमीच्या निमित्तानं छगन भुजबळ रामचरणी नतमस्तक। काळाराम मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतलं काळाराम मंदिरामध्ये दर्शन। काळाराम मंदिराच्या पुजाऱ्यांना दिलं भारतीय संविधानाचं पुस्तक भेट। सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण। 3 दिवसात 4,000ची घसरण तर चांदीच्या दरात 11,000ची घसरण। सोनं आणि चांदीचा दर घसरल्यानं ग्राहकांना काहीसा दिलासा। अमरावती विभागामध्ये 15 नवीन एसटी बसेस। रामनवमीच्या दिवशी नवीन बसेसचा शुभारंभ। आमदार रवी राणा यांनी स्वतः एसटी बस चालवत केला शुभारंभ। मुंबईवर पाणी टंचाईची टांगती तलवार। 7ही तलावातल्या पाणीसाठ्यात घट। एप्रिलच्या सुरुवातीलाच पाणीसाठा 33%वर। चैत्र यात्रेच्या निमित्तानं चंद्रभागेमध्ये सोडलं पाणी। गुरसाळे आणि पिराची करवली बंधाऱ्यातनं पाणी सोडलं। चंद्रभागेत पवित्र स्नानासाठी स्वच्छ पाणी। सार्वजनिक बांधकाम विभागाचा अनागोंदी कारभार। वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाड्यात भ्रष्टाचार। विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। श्रीमंत होण्याची हीच योग्य वेळ आहे। शेअर बाजारातल्या घसरणीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट। आणि फन अँड फूड विलेज वॉटर पार्क मधला रोलर कोस्टर स्टँड तुटल्यानं तरुणीचा मृत्यू। दिल्लीतल्या कापसहेडा भागातली घटना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।